मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. शत शत नमन. मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा. महाराजांचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी, अनेक संकटांशी लढण्याची प्रचंड इच्छाशक्ती निर्माण करणारा. बघा, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की महाराजांनी 10 नोव्हेंबर 1660ला अफजल खानाचा वध केला आणि त्याच रात्री महाराजांनी नवीन मोहीम उभी केली. नवीन मोहिमेला सुरुवात झाली त्याच रात्री 10 नोव्हेंबरलाच. आणि त्यानुसार आपण त्या भागामध्ये सगळा जो काही इतिहास आहे, अगदी पन्हाळ्यापर्यंतचा इतिहास आपण बघितला. पन्हाळा महाराजांनी जिंकला आणि पन्हाळा जिंकल्यामुळे आता पन्हाळा हा किल्ला जो आहे, हा किल्ला रुस्तमे जमान याच्या ताब्यात होता. म्हणजे त्या भागाचा कोकण भाग आणि हा जो आदिलशहाचा हा जो पन्हाळगडापर्यंतचा भाग आहे, हा सगळ्या भागाचा जो सुभेदार होता, जागीरदार होता, तो होता रुस्तमे जमान. आणि महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकला, पन्हाळा जिंकला, त्यावेळेस त्याला फार राग आला. तो रुस्तमे जमान आणि ज्याचा बाप शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला, त्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान, हे दोघेही एकत्र आले आणि बादशाहजवळ गेले की म्हणाले की आम्हाला फौज द्या, आम्ही शिवाजीला आम्ही संपवून टाकू, शिवाजीला नेस्तानिवृत्त करू वगैरे वगैरे. आणि 10,000ची फौज बादशाहने दिली. ते गेले. आपण बघितलं मागच्या वेळेस की कोल्हापूरच्या जवळ युद्ध झालं. त्या युद्धामध्ये 5,000 मराठ्यांनी 10,000 सैनिकांना पळवून लावलं आणि फार मोठा विजय मराठ्यांनी मिळवला. आणि मार खाल्लेले, घाबरलेले, मार खाल्लेले, पराजित झालेले हे दोन्ही सरदार फाजल खान आणि रुस्तमे जमान जेव्हा बादशाहच्या दरबारी गेले, तेव्हा बादशाहला आश्चर्याचा फार मोठा धक्का बसला की 10,000ची फौज पळून आली आणि आपल्या सरदारांचा एवढा मोठा पराभव केला. की हा शिवाजी आहे तरी कोण? ह्या शिवाजीचं करायचं तरी काय? ह्या शिवाजीला नेस्तानीभूत करेल असा कोण सरदार आहे? त्याचा शोध आहे ना बादशाह रात्रंदिवस घेत होता. तो त्याच्या मुत्सद्दी लोकांबरोबर, मंडळींबरोबर, विचारवंतांबरोबर चर्चा करत होता. सतत त्याची खलबत चालू होती की शिवाजीचा बिमोड कसा करायचा. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा फाजल खान आणि रुस्तमे जमान यांचा पराभव केला आणि पुन्हा महाराज पन्हाळगडावर आले, नेताजी पालकरांना महाराजांनी सांगितलं की तुम्ही काय करा, जो विजापूर म्हणजे आदिलशहाचा जो भूभाग आहे, प्रदेश आहे, तो संपूर्ण आपल्या स्वराज्यात कसा येईल त्यासाठी प्रयत्न करा. तुमची घोडदौड त्या दिशेने ठेवा आणि आदिलशहाचे जेवढे ठाणी आहेत, जेवढे प्रांत आहेत, जेवढे किल्ले आहेत, ते सगळे आपल्या ताब्यात कसे येतील त्यासाठी प्रयत्न करा. आणि मग फौज घेऊन 4,000 ते 5,000ची फौज घेऊन नेताजी पालकर विजापूरच्या दिशेने आणि हा आदिलशहाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या दिशेने निघून गेले. अनेक प्रांत, अनेक किल्ले ह्या विजापूरच्या म्हणजे आदिलशहाचे नेताजी पालकरांनी जिंकून घेतले. परंतु एक किल्ला होता की जो नेताजी पालकरांना जिंकता नाही आला, आणि तो म्हणजे मिरजेचा किल्ला. मिरजेचा किल्ला. आणि मिरजेची जी गडी होती ना, म्हणजे मिरजेचा किल्ला तसा मातीचा भूभाग असं, म्हणजे मातीचा तटबंदी असलेला आणि भक्कम मजबूत किल्ला, ज्या किल्ल्यावरती तोफांचा सुद्धा मारा केला तरी त्या तोफांच्या माऱ्यांमुळे सुद्धा तटबंदीला कोणत्याही प्रकारची इजा पोचत नव्हती. आणि म्हणून नेताजी पालकरांनी काय केलं, तो किल्ला जिंकता येत नाही म्हणून त्यांनी काय केलं, किल्ल्याला वेढा घालून बसले. आणि महाराजांना जेव्हा कळालं की नेताजी पालकर हे त्या मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेले आहेत, तेव्हा महाराजांना वाटलं की नेताजी पालकरांनी त्या ठिकाणी थांबणं योग्य नाही, म्हणून स्वतः महाराज त्या ठिकाणी आले आणि नेताजी पालकरांनी जो वेढा दिला तो स्वतः महाराज त्या ठिकाणी वेढा घालून बसले आणि नेताजी पालकरांना मोकळं गेलं. विजापुराच्या दिशेने किंवा विजापूरचा जो प्रदेश आहे आदिलशहाचा प्रदेश जो जिंकण्यासाठी
नेताजी पालकरांना पाठवून दिलं। इकडे विजापूरमध्ये आदिलशहाच्या दरबारामध्ये हाहाकार माजला होता की शिवाजीचा बंदोबस्त कसा करायचा, आणि त्याच विचारात असताना आदिलशहा बादशाला आदिलशहा या बादशाला अचानकपणे त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला आणि लख प्रकाश त्याच्या डोक्यात पडला की एक दूरवरचा सरदार ज्याला आत्तापर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं महत्त्व दिलं नाही, परंतु तो अत्यंत शूर पराक्रमी निष्ठावंत आहे आणि दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडणारा आहे, असा सरदार म्हणजे खाणीतून कोळशाच्या खाणीतून हिरा शोधावा तसा शोधल्यासारखा त्याला आनंद झाला। आणि तो खरंच हिरा होता, कोळशाच्या खाणीतला हिरा, कारण काळा कुट्ट तो मोहम्मद नूर म्हणजे त्याला कर्नूलचा किल्ला म्हणतात, कर्नूल, आणि त्या कर्नूलच्या किल्ल्याचा तो सरदार त्या ठिकाणी होता। कर्नूलचा त्याला सिंह म्हटलं जायचं। ह्या कोळशातल्या खाणीतल्या हिऱ्याचं नाव होतं सिद्धी जोहर। जोहर म्हणजे मौल्यवान रत्न। तर आणि त्याच वेळेला सिद्धी जोहरने काय केलं होतं, आदिलशहा बादशाला एक पत्र पाठवलं होतं की हुजुरांनी मला कोणत्या तरी प्रकारची सेवा करण्याची संधी द्यावी आणि हुजुरांचे जे शत्रू आहेत त्या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी मी माझं संपूर्ण जे शौर्य आहे ते गाजवीन आणि हुजुरांच्या शत्रूंचा संपूर्णपणे नायनाट करेन, अशा प्रकारचं एक पत्र त्यांनी अर्ज बादशाला दिला होता। आणि अगदी योगायोग होता, बादशाह पण अशाच सरदाराचा शोध घेत होता। योगायोग जुळून आला, बादशाहने लगेच आहे की नाही त्याच्या नावाने एक आहे ना पत्र तयार केलं, आणि ते पत्र तयार करत असताना त्यांनी अशा प्रकारचं पत्र लिहिलं की जसं काही बादशाला त्या सिद्धी जोहरची काहीही गरज नव्हती, अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं। तो म्हणतो काय की माझ्या दरबारामध्ये अनेक सुरमा आहेत, अनेक शमशेर बहादर आहेत, शिवाजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी मी त्यांच्यावर देऊ शकतो, परंतु तुम्ही अर्ज दिला आणि तुम्ही दिलेल्या अर्जानुसार आणि तुम्हाला सेवा करायची आहे आमची, आणि म्हणून आम्ही काय करत आहोत, तुम्हाला ही शिवाजीला जेरबंद करण्याची, नेस्तानुभूत करण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत। बघा बादशाह काय म्हणतोय, खरं म्हणजे त्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना तोंड देईल किंवा त्यांच्याशी लढू शकेल इतकी सुद्धा शौर्य म्हणा, पराक्रम म्हणा किंवा एक ऊर्जा असते ती कोणाच्याही मनात आणि मनगटात ती ताकद नव्हती राहिली। अक्षरशः महाराजांनी ह्या आदिलशहाच्या दरबारातील जे सरदार होते त्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण केली होती की ते शिवाजी महाराजांसमोर उभे राहू शकत नव्हते, किंबहुना की शिवाजी समोर आपण परत जायचं नाही असं काही सरदारांनी ठरवलं होतं। आणि मग हे या बादशाहच्या म्हणजे आदिलशहाच्या दरबारातील त्याचा जो सेवक होता एक तिमाजी म्हणून, त्याच्याकडे ते पत्र दिलं। तो कर्नूलला गेला आणि कर्नूलला गेल्यानंतर त्याने त्या सिद्धी जोहरची भेट घेतली। सिद्धी जोहर अत्यंत खुश झाला, त्याला वाटलं की बादशाहने माझं म्हणणं ऐकलं, अर्ज कबूल केला आणि मला संधी दिलेली आहे, आणि मग तो आनंदाने आहे ना त्या तिमाजी बरोबर बादशाहच्या दरबारात आला। कर्नूलचा सिंह बादशाहच्या दरबारात आला तेव्हा त्याला म्हणजे खूप मोठा सत्कार आणि सन्मान त्याचा बादशाहच्या दरबारात करण्यात आला। आणि एवढा मोठा सरदार आणि त्याची एवढी मोठी वाहवा आणि एवढी मोठी प्रशंसा त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या दरबारातील सगळ्या लोकांना आनंद झाला की आता हा कर्नूलचा सिंह सिद्धी जोहर हा शिवाजीचा बिमोड करेल, नेस्तानुभूत करून टाकेल शिवाजीला। सगळ्यांना फार आनंद झाला आणि सिद्धीचा ज्या प्रकारे सत्कार सोहळा त्या ठिकाणी त्या दरबारात झाला तो बघून सिद्धी सुद्धा फार खुश झाला की त्याला वाटलं की आपण एवढे मोठे सरदार आहोत, म्हणजे त्याला आजपर्यंत म्हणजे ते जाणीवच नव्हती की आपण एवढे मोठे सरदार आहोत। कारण त्याचं असं होतं की तो शूर होता, पराक्रमी होता, सगळं काही त्याच्याकडे होतं। म्हणजे एक सरदार म्हणून, एक
सेनानायक म्हणून जे गुण असतात ते सगळे गुण त्याच्यात होते. त्याच्यामध्ये एकच गुण नव्हता, तो म्हणजे तो मुत्सद्दी नव्हता. राजकारणामध्ये मुत्सद्दी असणं फार गरजेचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला सगळ्या प्रकारचे षडयंत्र काटशह करता आले पाहिजेत. तुम्हाला साम दाम दंड भेद सगळं वापरता आलं पाहिजे. ते त्याला करता येत नव्हतं. तो सरळ मार्गी होता, शूर होता, पराक्रमी होता, निष्ठावंत होता, प्रामाणिक होता, पण तो सरळ मार्गी होता. आणि त्यामुळे बादशाच्या दरबारात त्याला एक मान सन्मान जो पाहिजे होता तो मिळवता आला नाही, किंवा बादशाची मर्जी त्याला संपादन करताना आली नाही. बादशाची जी हुजरीगिरी करावी लागते ती त्याला जमली नाही, थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याचा फार मोठा सत्कार झाला, त्यालाही फार आनंद झाला. आणि बादशाने अली आदिल शहाने त्या सिद्दी जोहरला सलाबत खान नावाची पदवी दिली. आणि सलाबत खान नावाची पदवी मिळाल्यानंतर त्याचा ऊर अगदी भरून आला आणि तो बादशाच्या चरणी अगदी नतमस्तकच झाला. कुर्णीसाद त्यांनी केला आणि त्याचं हृदय भरून आलं की एवढा मोठा मान सन्मान त्याच्या आयुष्यात त्याला कोणी मिळाला नव्हता. बादशाने छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य संपवण्यासाठी ह्या सिद्दी जोहरला जे जे आवश्यक होतं, घोडे, हत्ती, सर्व प्रकारचा युद्ध साहित्य, आणि त्याच्यामध्ये तोफा आल्या, छोट्या मोठ्या अगणित अशा तोफा आल्या, आणि जे काय धन धान्य बैरणीच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गाड्या, बैलगाड्या, हत्ती, घोडे, आणि सुमारे 35,000ची फौज सिद्दी जोहरच्या सोबत देऊन बादशाने त्याला शिवाजीचा बिघोड करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी रवाना करायचं ठरवलं. पण रवाना करत असताना त्याने सिद्दी जोहरला आपल्या जवळ बोलवलं आणि त्याला तो म्हणाला की बघ, सतर्क राहा, सावध राहा, हुशार राहा. शिवाजी अत्यंत काय आहे, दगाबाज आहे, धोकेबाज आहे. तो तुला फसवेल, तुला गोड गोड बोलेल आणि त्याच्या गोड शब्दांमध्ये अडकू नको. म्हणजे सतर्क राहण्याचा सल्ला त्याने, जसं खानाच्या म्हणजे अफजल खानाच्या वेळेला ज्या ज्या चुका झाल्या त्या सर्व चुका ह्या मोहिमेत व्हायला नकोत. ह्या मोहिमेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक राहता कामा नये आणि मोहीम फत्ते व्हावी या दृष्टिकोनातून सगळं मार्गदर्शन बादशाने त्याला केलं आणि तो मोहिमेला निघाला. बघा, जेव्हा या मोहिमेला जायच्या म्हणजे तयारीच्या अगोदर म्हणजे आदिलशहाने दिल्लीला सुद्धा एक, औरंगजेब बादशाला सुद्धा एक पत्र पाठवलं होतं. ते पत्र का पाठवलं होतं की त्या पत्राचं उद्दिष्ट काय होतं की आदिलशहाला दिल्लीच्या बादशाने सुद्धा मदत करावी, जेणेकरून शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी नस्तानाभूत करता येईल. शिवाजी नावाचा बंडखोर संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी दिल्लीच्या बादशाने सुद्धा मदत करावी म्हणून औरंगजेब बादशाला त्यांनी काय दिलं, पत्र दिलं. तो पत्रात काय म्हणतो, तो आदिलशहा औरंगजेबाला म्हणतो की दक्षिणेमध्ये बंडखोर शिवाजीने धुमाकूळ माजवलेला आहे आणि त्याच्यामुळे इस्लाम खतऱ्यात आलेला आहे. इस्लामिक राजवट जी आहे ती राजवट नष्ट होण्याची भीती आहे आणि इस्लाम म्हणजे धर्म स्थापन करण्यासाठी, इस्लामच्या रक्षणासाठी आणि ही जी सल्तनत आहे इस्लामिक सल्तनत ती वाचवण्यासाठी मी माझी 35,000ची फौज शिवाजीवर पाठवलेली आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून एक भली मोठी फौज एका शूरवीर पराक्रमी शमशेर बहादर मुत्सद्दी सरदाराच्या सोबत पाठवून द्या, जेणेकरून शिवाजीचा पूर्णपणे आपल्याला काय करता येईल, बिमोड करता येईल. हे पत्र त्यांनी आदिलशाह औरंगजेब बादशाला पाठवलं होतं. तर आता हा निघाला. सिद्दी जोहर छत्रपती शिवाजी महाराज यांना पकडण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी, स्वराज्य नष्ट करण्यासाठी निघाला. त्याला त्यातल्या सरदारांनी माहिती दिली, त्याच्या गुप्तहेर लोकांनी माहिती दिली की शिवाजी मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसलेला आहे. ही माहिती त्यांनी दिली. तर त्या ठिकाणी महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. हेरांनी बातमी आणली होती की त्या ठिकाणी 35,000ची भली मोठी फौज घेऊन सिद्दी जोहर
आपल्या दिशेने येत आहे. आणि त्याचवेळी एक कोकणातलं जे राजकारण आहे ते घेऊन आपला दोरोजी नावाचा जो सरदार आहे, हा दोरोजी त्या ठिकाणी आला होता. दोरोजींनी कोकणात झालेले जे काही कारण काय आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबरलाच आहे ना मोहीम सुरू केली, त्याच वेळेला त्यांनी दक्षिणेला जायचं ठरवलं, पूर्वेला नेताजी पालकरांना पाठवलं आणि दोरोजीच्या माध्यमातून मराठी फौज त्यांनी काय कोकणात पाठवली होती. कारण काय, कारण महाराजांना माहिती, अफजल खानाच्या वधाच्या अगोदरच महाराजांना माहिती होतं की दाभोळ बंदर जे आहे त्या बंदरावरती अफजल खानाची 3 जहाजं, सामानांनी भरलेली जहाजं आहेत, ती जहाजं ताब्यात घेण्यासाठी दोरोजीला काय पाठवलं होतं, कोकणात पाठवलं होतं. हा दोरोजी त्या ठिकाणी तिथलं जे काही घडलेली घटना आहे ती सगळं कथन करण्यासाठी महाराजांना येऊन इथे मिरजेत भेटला. आणि त्या दोरोजीने महाराजांना सांगितलं की असं असं मी त्या ठिकाणी गेलो होतो, दापोली बंदर मी ताब्यात घेतलेलं आहे, तिथून जी जहाजं आहेत ती जहाजं त्या तिथल्या सुभेदाराने काय केली, मोहम्मद नावाचा एक सुभेदार होता, त्यांनी ती राजापूरला नेली आणि राजापूरच्या इंग्रजांनी ती जहाजं आपल्या ताब्यात घेतली. ती काय द्यायला तयार नव्हते आणि तो जो सुभेदार होता तो तिथून पळून वेंगुर्ल्याला निघून गेला. तर ह्या इंग्रजांचा जो अधिकारी तिथला होता त्याचं नाव होतं हेनरी रेविंग्टन्स. ह्या रेविंग्टन्सला मी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा रे, अफजल खानाची जी जहाजं आहेत, गलबतं आहेत, ते आमच्या ताब्यात दे, पण तो काही द्यायला तयार नव्हता. शेवटी मी काय केलं तर इंग्रज अधिकारी इंग्रजांचा माल, वखारीतला माल सगळा ताब्यात घेतला. त्यानंतर इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी दया याचना करायला लागले की आमचा माल आणि आमचा जो अधिकारी पकडलाय त्याचं नाव होतं फिलिप गिफर्ड, या फिलिपला सोडून द्या आणि आमचा माल परत करा. पण दारोजीने ते तसं केलं नाही. तो म्हणाला आमची ती गलबतं द्या, गलबतं, खानाची गलबतं आमच्या ताब्यात द्या, आम्ही तुमचा माल देतो. पण ते म्हणाले नाही हो, आमच्या ताब्यात, आमच्याकडे नाही आहेत वगैरे हे ते. आणि आदिलशहाच्या विरोधामध्ये जाणं, कारण अफजल खान, आदिलशहा यांच्यामुळे त्यांना व्यापार करण्यासाठी परवाना मिळाला होता आणि ती एक प्रकारचे इंग्रजांचे मित्र होते. मग मित्राच्या विरोधात जाऊन ते कुठल्याही प्रकारची काय करणार नव्हते, कोणत्याही प्रकारचा कटकारस्थान ते करू शकत नव्हते. आणि इंग्रजांचं एक होतं, ते म्हणाले आम्ही व्यापार करण्यासाठी आलो आहोत, आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये मदत करणार नाही. मग हे सगळं कथन महाराजांना त्यांनी सांगितलं आणि महाराजांना त्यांनी सांगितलं की शेवटी तो हेनरी माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की तुमच्या महाराजांच्या विरोधातला तुमचा सर्वात मोठा जो शत्रू आहे जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे, त्या जंजिऱ्याच्या सिद्धीच्या विरोधात आम्ही तुम्हाला मदत करू. मग त्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही आमचा माल, पकडलेला माल आणि आमचा इंग्रज अधिकारी सोडून द्या. तर अशा प्रकारे विनंती आहे ना त्यांनी हेनरीने केली. पण त्यावेळेस आहे ना दारोजींनी काय सांगितलं, दारोजींनी सांगितलं की बाबा मी माझ्या महाराजांना विचारतो आणि मग निर्णय घेतो. आणि अशा प्रकारची घडलेली सगळी घटना महाराजांना येऊन त्यांनी सांगितली. महाराज आनंदित झाले, कारण महाराज अफजल खानाच्या वधाच्या अगोदरपासून प्रयत्न करत होते की ह्या जंजिरा जो आहे तो जंजिरा किल्ला आपल्या ताब्यात येण्यासाठी महाराजांना तोफा आणि दारुगोळ्याची गरज होती आणि ते इंग्रज देत नव्हते. आणि आता ते कबूल झालेले आहेत असं ऐकल्यानंतर महाराजांना आनंद झाला. आणि त्याचवेळी इंग्रजांचा एक अधिकारी जे म्हणता येईल त्याला द्विभाषिक, त्या ठिकाणी पत्र घेऊन इंग्रजांचा आला होता. आणि त्या पत्रात इंग्रज अधिकारी म्हणतात, हेनरी म्हणतो की तुमच्याशी आमचे चांगले स्नेह आहेत, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, पण तुमचे जे अधिकारी आहेत, सरदार आहेत, त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आणि आम्ही आमच्या मित्राच्या विरोधात जाऊन काही करू शकत नाही आणि म्हणून तुमच्या सरदारांनी आम्हाला त्रास दिला. आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत आणि त्या संदर्भात तुमच्या सरदारांनी येऊन तुम्हाला सांगितलंच असेल आणि आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. फक्त आमचा इंग्रज अधिकारी जो तुम्ही पकडलेला आहे आणि माल आमचा तुम्ही ताब्यात घेतलाय, तो माल काय करा, तो माल तुम्ही लवकरात लवकर सोडा.
आणि आमचा इंग्रज अधिकारी आणि माल तुम्ही आम्हाला परत कराल अशी आशा बाळगून हे पत्र आम्ही तुम्हाला लिहिलेलं आहे. मग ते इंग्रजांचं जे पत्र आहे ते ऐकल्यानंतर, मजकूर ऐकल्यानंतर त्या द्विभाषिकाला महाराजांनी लगेच आहे ना एक हुकुमपत्र लिहिलं. आणि त्या महाराजांचा जो होता त्या पत्रामध्ये महाराज म्हणतात की जे इंग्रज अधिकारी आहेत त्याला आणि इंग्रजांचा माल त्वरित सोडून द्यावा. आणि त्या पत्राच्या खाली महाराजांनी आणखीन एक ओळ लिहिली की तुम्हाला ज्या मराठा अधिकाऱ्याने सरदाराने त्रास दिला त्याला मी दंडित केलेला आहे. इंग्रजांना खुश करण्यासाठी महाराजांनी ते एक वाक्य टाकून दिलं आणि तो हुकुमनामा घेऊन तो द्विभाषिक निघाला. दोरोजीने खूप चांगलं काम केलं, महाराजांनी खूप कौतुक केलं त्यांचं. आणि तो अधिकारी आहे तो आला. पण मराठ्यांनी त्या फिलिप गिफर्टला ज्या ठिकाणी कैद केलं होतं, तो खारेपाटणला त्याला कैद केलं होतं, कैदात ठेवलं होतं. पण तिथून महाराजांचं पत्र येईपर्यंत, हुकुमनामा येईपर्यंत त्याला हलवलं आणि खेळण्याला नेलं होतं. खेळणा म्हणजे विशाळगड. आणि मग इंग्रज अधिकारी 30 इंग्रज अधिकारी हे काय झाले, 30 लोक, एक अधिकारी आणि 30 लोक त्यांच्यासोबत होती, ते सगळेजण खेळण्याला गेले. महाराजांचं ते हुकुमनामा दाखवला आणि इंग्रजांचा जो अधिकारी होता फिलिप गिफर्ट याला मुक्त करण्यात आला. बघा, इंग्रज आपल्या एका अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी, काय होत नाही रे, आपल्या एका अधिकाऱ्याला सोडवण्यासाठी सगळी ताकद पणाला लावतात. आणि म्हणून आपणही काय केलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी जीवाचं रान केलं पाहिजे. इंग्रजांकडून ती शिकण्यासारखी गोष्ट होती. बघा, आता जेव्हा इकडून हा सिद्दी जोहर अगदी 35,000ची फौज घेऊन तो निघाला होता, तो पन्हाळ्याच्या दिशेने म्हणजे ह्याला मिरजेला येतोय म्हटल्यानंतर महाराजांनी ठरवलं की मिरजेला थांबून तिथे त्याच्या विरुद्ध झुंज देणं शक्य होणार नाही. मोकळ्या मैदानात आपण जर लढलो तर आपलं काय होईल, पराभव होऊ शकतो. आणि आत्महत्या करण्यासारखं राजकारण महाराजांनी आयुष्यात कधी केलं पण नाही. महाराज तिथून निघाले आणि थेट ते पन्हाळ्याला गेले. बघा, पन्हाळ्यापेक्षाही सुरक्षित जागा स्वराज्यात ते जाऊ शकले असते. पन्हाळा हा स्वराज्याचा शेवटचा किल्ला होता किंवा सरहद्द होती असं म्हणायला हरकत नाही. नुकताच तो जिंकला होता महाराजांनी 28 नोव्हेंबरला 1960ला. बघा, मग महाराजांनी पन्हाळाच का निवडला, तर युद्ध जे आहे ते आपल्या सीमेवर लढलं जावं. कधीही शत्रूला आपल्या घरात घेऊ नका, स्वराज्याच्या आतमध्ये शत्रू कधी आला नाही पाहिजे, ही महाराजांची रणनीती होती. आणि म्हणून स्वराज्य धोक्यात न घालता स्वतः धोका पत्करून, आणि हा सिद्दी जोहर एवढी मोठी अगदी सागरच, 35,000ची फौज, आणि महाराजांबरोबर किती होते, 4-5 हजार सैनिक असेल महाराजांबरोबर. 5,000च्या फौजेबरोबर 35,000ची सेना सागर लढणार कसा. मग अभेद्य किल्ला, प्रचंड मजबूत असलेला, तटबंदी असलेला किल्ला पन्हाळा महाराजांच्या ताब्यात होता. आणि भविष्यात जर परत द्यायला लागला तर तो ह्याचा आदिलशाचाच किल्ला होता. परत द्यायला लागला तर आदिलशाचाच किल्ला देऊन टाकायचा. अशा हिशोबाने महाराज त्याच ठिकाणी थांबले. आणि तिथूनच आहे ना या सिद्दी जोहरशी 2 हात करायचे महाराजांनी ठरवलं. सिद्दी जोहर जेव्हा इथे मिरजेला आला तेव्हा त्याला समजलं की शिवाजी महाराज तिथून निसटले आहेत. आणि त्यांच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर शिवाजी पळाला. शिवाजी पळाल्याचा आनंद त्या मिरजेचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या गडकऱ्याला एवढा आनंद झाला की मला घाबरून शिवाजी पळाला. सिद्दी जोहरला वाटलं की मी त्या ठिकाणी आलोय आणि माझ्यामुळे शिवाजी काय झाला, पळून गेला. ही बातमी जेव्हा आदिलशाहला कळाली तेव्हा आदिलशाहला वाटलं की शिवाजी घाबरलाय आणि शिवाजी घाबरून आपल्या प्रचंड मोठ्या सैन्याला आणि सिद्दी जोहरला घाबरून तो पळाला असं वाटलं. मग आदिलशाह पण खूप खुश झाला. त्याने आपल्या अनेक सरदारांना पत्र पाठवून सांगितलं, अक्षरशः बेंकोजी राजे
शिवाजी महाराजांचे जे चुलत भाऊ आहेत त्यांना सुद्धा त्यांनी काय सांगितलं, सावत्र भाऊ आहेत, त्या सावत्र भावाला सुद्धा पत्र पाठवून सांगितलं की शिवाजी पळून गेला म्हणून. तर त्याला एवढा मोठा आनंद त्या ठिकाणी झाला होता. बघा, आता सावत्र भावांना सांगण्यामागचं कारण काय होतं की तुम्हीही आमच्याबरोबर राहा, शिवाजी काही जास्त काळ आमच्यासमोर टिकणार नाही वगैरे, तो लवकरच अटक होईल त्याला, किंवा त्याचं संपूर्ण नायनाट होणार आहे, असा एक संदेश त्यांना द्यायचा असावा. बघा, जेव्हा तिथून आहे ना सिद्धी जोहर काय झाला, म्हणजे मिरजेपासून मग त्यांनी काय केलं, पन्हाळ्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली. त्याला वाटलं आता आपण सहज काय करू, पन्हाळ्याला जाऊ, पन्हाळ्यावरती आक्रमण करू, पन्हाळ्यावरती चढाई करू आणि शिवाजीला अटक करू. जेव्हा जसं जसं पन्हाळा जवळ आला तसं तसं त्याला वाटलं की आता सैनिक उत्साहित झाले, आनंदित झाले आणि सगळ्या घोषणा द्यायला लागले, आहे की नाही. दिन 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 करत आहे ना त्याचं सैन्य आहे ना पळायला लागलं. आणि तिकडे शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, गडावरती संपूर्णपणे गडावरती इतक्या व्यवस्था इतकी सुंदर केली होती की सगळ्या तोफा सज्ज केल्या होत्या, संपूर्ण तटबंदी मजबूत होतीच, संरक्षक भिंतीच्या बाजूला सगळे सैनिक उभे होते, भाले म्हणजे तिरंदाज होते, नंतर तुमचे तोफा दागणारी लोक होती, मशालची त्या ठिकाणी मशाल घेऊन उभेच होते, सगळं सैन्य सज्ज होतं. म्हणजेच किल्ला लढता ठेवण्याचं काम जय्यत तयारी मराठ्यांनी केली होती. आता ते जाता क्षणी, जवळ किल्ला समोर दिसता क्षणी ह्या आदिलशहाच्या सैन्यामध्ये फार मोठं एक ऊर्जा निर्माण झाली की आता आपण शिवाजीला पकडणार. किल्ल्याच्या जवळपास अगदी टप्प्यात येताच वरून जे तोफांचा मारा झाला आणि धनुष्यबाण आहे ना, जे म्हणतात ना दारूनी भरलेले धनुष्यबाण खाली सोडण्यात आले आणि एकच आहे ना आगडोंब झाला आणि अनेक सैनिक मारलं गेलं. तसं सैन्य मागे पळालं. सिद्धी जोहरला वाटलं की आपण सहज घेऊ, पण ते काही शक्य होत नाही असं दिसलं त्याला. तेव्हा त्याने ठरवलं की आता काय करायचं, किल्ल्याला आपण वेढा घालायचा आणि किल्ला जिंकणं इतकं सहज नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर अत्यंत कडक असा वेढा घालण्याचं त्याने ठरवलं आणि लगेच त्याने मोर्चे बांधणी केली. किल्ल्याच्या पूर्व दिशेला आता ह्याच्याबरोबर कोण कोण होतं तर फाजल खान होता, महत्त्वाचा सरदार, अफजल खानाचा मुलगा, रुस्तमे जमान होता. हे दोघेही हारून मार खाऊन गेले होते पण परत आता त्यांच्याबरोबर होते. आणि हे दोन्ही सरदार त्या ठिकाणी, आणि यांनी पूर्व दिशेला मोर्चे बांधणीमध्ये त्या ठिकाणी त्या पूर्व दिशा त्यांनी त्या ठिकाणी सांभाळायचं ठरलं. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण संपूर्ण किल्ल्याला त्यांनी काही वेळातच काय केले, मोर्चे बांधणी केली. संपूर्ण किल्ल्याला कडेकोट असा वेढा पडला. पण वेढा कसा पडला की वरून येणारा जो हे आहे तोफेचा गोळा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, अशा हिशोबाने तो वेढा त्या ठिकाणी किल्ल्याला देण्यात आला. आता वरून तोफांचा मारा होत होता, खालून तोफांचा मारा होत होता. ही लढाई सतत दररोज चालू होती. बघा, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज मिरजेवरून पन्हाळ्याला आले. तो दिवस होता शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याचा दिवस होता, नवीन हिंदू वर्ष, आणि संपूर्ण गड हा तोरणं लावून सजवलेला होता. सनई चौघड्यांनी महाराजांचं स्वागत झालं होतं. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 मार्च 1660ला हा वेढा पडला होता. म्हणजे नवीन वर्षाचा दुसरा दिवस संकट घेऊन आला होता आणि प्रचंड मोठा वेढा पडला. त्यानंतर अगदी 3 मार्चपासून 15 मार्चपर्यंत कोणत्याही प्रकारे हा किल्ला ताब्यात येत नव्हता. जो तोफांचा मारा आहे तो पन्हाळगडाच्या जो तटबंदी आहे त्या तटबंदीपर्यंत तोफा पोचत नव्हत्या. मग काय करावे याचा काय करत होता जो सिद्धी जोहर आहे, सिद्धी जोहर, माझं लक्ष, सिद्धी जोहर आणि फाजल खान हे एकत्र बसले आणि ते चर्चा करू लागले की काय करता येईल. तर त्याच वेळी आहे ना त्या फाजल खानाने लगेच आहे ना सिद्धीला सांगितलं
की आपण लांब पल्ल्याच्या तोफा जर मागवल्या आणि दारुगोळा जर मागवला तर आपल्याला काय करता येईल, ह्या पन्हाळगडाच्या हे जे तटबंदी आहे त्या तटबंदीपर्यंत आपल्याला काय पोहोचवता येईल, तटबंदीपर्यंत नक्कीच आपल्याला तोफांचा मारा करता येईल आणि तटबंदी आपल्याला त्या ठिकाणी तटबंदी पूर्णपणे विध्वस्त करता येईल. मग ह्या इंग्रजांकडून ह्या तोफा मागवायच्या कशा, आणायच्या कशा, तर लगेच आहे ना 400 जणांची फौज, 400 जण हे काय केलं, सिद्धी जोहरच्या एक हुकुमनामा त्यांनी काढला आणि त्याच्यानुसार आहे ना ते पत्र घेऊन, सिद्धीचं पत्र घेऊन 400 जण काय केले, ते राजापूरला गेले. राजापूरचा जो वखारवाला होता, इंग्रजांचा अधिकारी होता, तो अधिकारी त्याचं नाव हेनरी रिव्हिंग्टन्स, ह्याला त्या ह्या सिद्धी जोहरचं पत्र त्या ठिकाणी देण्यात आलं आणि सिद्धीचं जे पत्र आहे ते त्यांनी बघितलं. तो घाबरला. आता काय करायचं, शिवाजीच्या विरोधामध्ये सिद्धीला जर मदत केली आपण तर उद्या शिवाजी काय करेल, आपल्याला ठेवणार नाही, आपला संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेल. खानाची जहाजं नुसती आपण आपल्या आश्रयाला ठेवली तर शिवाजी महाराजांनी आपल्याला एवढा त्रास दिला त्याच्या सरदारांनी, आणि जर शिवाजी महाराजांच्या विरोधात जर आपण त्या ठिकाणी कटकारस्थान केलं आणि शत्रूला मदत केली तर काय करेल, काय होईल, तर फार मोठं संकट आपल्यावर येऊ शकतं. आणि मग हे संकट टाळण्यासाठी तो हेनरी विचार करू लागला. हेनरी विचार काय करत होता की शिवाजी महाराजांना मदत करायची का नाही करायची. तर थोडा वेळ त्यांनी घेतला आणि मग हेनरीने विचार केला की शिवाजीला पन्हाळगडावरती 35,000 सैनिकांनी वेढा घातलेला आहे, त्यामुळे शिवाजी काय आता पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटत नाही. आणि दक्षिणेला दख्खनमध्ये औरंगजेबाची फार मोठी फौज सुद्धा येणार आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे संकटात सापडले होते त्या संकटाचा फायदा घेण्याचं काम ह्या इंग्रजांनी केलं. कारण इंग्रजांचे पण शिवाजी महाराज शत्रूच. इंग्रजांना व्यापार करण्यासाठी परवाना दिला होता तो आदिलशाह आणि इकडे औरंगजेब बादशाहने दिला होता, आणि त्यामुळे ह्या दोन्ही सुलतानांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी मान्य केलं तोफा देण्याचं. मग त्यांनी एक छोटीशी तोफगोळा चालवणारी गोळे म्हणजे गोलंदाजाची एक छोटी तुकडी आणि स्वतः हेनरी हा पन्हाळगडाच्या दिशेने जायचं त्यांनी ठरवलं. म्हणजे पन्हाळगडाच्या दिशेने जात असताना त्याने स्वतःबरोबर स्वतःची एक टोळी, म्हणजे एक गोलंदाजाची एक टोळी, एक लांब पल्ल्याची तोफ आणि तोफगोळा आहे, म्हणजे दारू आहे, ती सगळे तोफेची दारू वगैरे सगळे बरोबर घेतली. आणि आता सह्याद्रीचा पूर्ण घाट चढायचा आहे. हो, ते अवघड घाट, पण हे 400 त्यांच्याबरोबर हशम असल्यामुळे त्या बघा, हा जो सिद्धी होता ना, सिद्धी जोहर आणि त्याच्याबरोबर असणारं त्याचं सैन्य आहे ना, ते हाबशी लोक कशी असतात ते थोडक्यात मला सांगायचं राहिलं. हाबशी म्हणजे हे उघडबंब असतात, एकदम अवाढव्य शरीर असलेले, म्हणजे जसं काही जणू काही एखादा मधमाशी चावावी आणि मधमाशी चावल्यानंतर ते ओठ फुकतात की नाही, असे जाडे ओठ, जाड भुवया, मोठे डोळे आणि उघडबंब असे, आणि खांद्यावर अशी तलवार अडकवलेले असे ते हाशिम. आणि हे जर असे सिद्धी जोहरचं सैन्य असं उभं राहिलं ना तर भले सैन्य घाबरायचं, इतके भयानक ते दिसायला होते, अवाढव्य स्वरूप असलेले हे हापशी. तर हे 400 हापशी बरोबर असल्यामुळे ते दारुगोळ्याची जी पेठारी होते, नंतर तोफ होती एक मोठी, ती पोट घेऊन ते लोक कसे बसे आपले तो घाट, सह्याद्रीचा घाट चढून ते परत कुठे आले, पन्हाळ्यापर्यंत आले. पन्हाळ्याच्या पायथ्याला ही तोफ येऊन धडकली. आता पन्हाळ्याच्या पायथ्याला तोफ आल्यानंतर त्यांनी काय केलं, इंग्रज अधिकाऱ्यांनी काय केलं, त्या तटबंदीचा वेध घेतला आणि वेध घेऊन म्हणजे तोफेचा गोळा त्या गडाच्या तटापर्यंत जाऊन पोचला पाहिजे अशा प्रकारे ती तोफ लावली त्यांनी. सगळी व्यवस्था झाल्यानंतर सिद्धी जोहर हा हेनरीवर फार खुश आनंदित झाला होता आणि त्याला म्हणाला, जरी हा आता तुमचा माल
तो आम्ही विकत घेतला. कारण काय असतं, इंग्रज कुणालाही कधीही इंग्रज 5 पैसे फुकट देत नव्हते आणि कोणत्याही प्रकारचं फुकट काच आहे बघा बघितले. इंग्रज कधीही आहे ना, इंग्रज कधीही कुठल्याही प्रकारचं आहे की नाही, कधीही कुणालाही काही फुकट देत नसत. आणि त्या प्रकारे त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी विकत म्हणजे ह्या सिद्धीने काय दिला, त्याला पैसा दिला होता आणि त्या पूर्ण त्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी ते तोफा आणि सगळं दिलं होतं. म्हणजे काहीतरी दिलं म्हणून त्यांनी दिलं, नाही तर देणार नव्हते. आणि महाराजांना शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काय करायचं होतं, संपवायचं होतं. आणि एका वेळेस शिवाजी महाराजांसारखा शत्रू जर त्या ठिकाणी नष्ट झाला आणि हे जे हाशिम आहेत किंवा आदिलशाह आहे, बादशाह औरंगजेब आहे, हे आपल्याला व्यापारी म्हणून मदत करायला तयार असतात. त्यांच्याकडून आपल्याला खूप मोठी संपत्ती पण मिळू शकते. अशा हिशोबाने सिद्धीने पण सांगितलं की तुमचा माल जर या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापरला गेला आणि त्याचा जर चांगला आम्हाला निकाल मिळाला, परिणाम मिळाला, तर आम्ही आणखीन खरेदी करू तुमच्याकडून. तो खुश झाला. मग ते सिद्धी त्याला घेऊन हेनरी बरोबर बाहेर आले आणि हेनरीने काय केलं, त्या ठिकाणी आहे ना स्वतःचा इंग्रजांचा जो फ्लॅग असतो तो फ्लॅग काय केला, त्यांनी त्या ठिकाणी लावला. झेंडा, इंग्रजांचा फ्लॅग त्या ठिकाणी लावण्यात आला. आणि फ्लॅग लावल्यानंतर त्या ठिकाणी तोफा पूर्णपणे ना त्या दारुगोळा सगळा भरण्यात आला आणि हुकूम केला. इंग्रजांचं कसं ताल सूर पद्धतीने व्यवस्थितरित्या अगदी शिस्तबद्ध पद्धतीने काम असायचं. त्यांनी लगेच ना तोफेला हेनरीने सांगितलं की तोफेला बत्ती द्या आणि त्याप्रमाणे तोफेला बत्ती दिली गेली आणि प्रचंड मोठा आवाज आकाशात सगळा असा काय झाला, धूरच धूर आणि मोठा आवाज आला. हे मोठा आवाज आल्यानंतर गडावरचे सगळे मावळे आणि स्वतः शिवाजी महाराजांना सुद्धा वाटलं की हा एवढा मोठा आवाज कुठून आला. सगळे तटाच्या दिशेने धावत गेले. महाराजांनी बघितलं तर खाली काय दिसतोय, इंग्रजांचा झेंडा, इंग्रजांचा त्या ठिकाणी ध्वज दिसतोय. महाराजांना फार वाईट वाटलं. तळपायाची आग मस्तकात गेली. हे इंग्रजांना धडा शिकवायला हवा. बेईमान हरामखोर आहेत इंग्रज. का? अरे 1.5 महिन्यापूर्वीच त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे मदत करण्याचं शत्रूच्या विरोधामध्ये, आणि आपल्याच शत्रूच्या बरोबरीने आपल्यावर हल्ला करतायत. महाराजांना फार राग आला. बरं, त्या तोफांचा मारा जेव्हा त्या तटबंदीवर झाला तर त्या तटबंदीवर फार मोठं नुकसान काही गडाचं ते करू शकले नाहीत. त्यामुळे इंग्रजांच्या तोफांचा हल्ला झाल्यामुळे गडाला काही इजा पोचली का, तर नाही. तर हे सगळं इंग्रजांनी ज्या पद्धतीने शत्रूला मदत केली महाराजांच्या विरोधामध्ये, त्याचा राग महाराजांच्या मनात होता. पण त्याच वेळी बघा, जेव्हा आदिलशहाने ह्या सिद्दी जोहरला महाराजांच्या दिशेने पाठवलं, त्याच वेळी सिद्दी जोहरला मदत करण्यासाठी त्याने मराठी सरदारांना सुद्धा, जे जहागीरदार होते, आदिलशहाचे जे जहागीरदार होते, त्या जहागीरदारांना सुद्धा बादशाने पत्र पाठवलं आणि तुम्ही ह्या सिद्दी जोहरला जाऊन सामील व्हा. आणि अशा प्रकारचं पत्र पाठवलं होतं. ते पत्र हे शृंगारपूरचे सूर्यराव, त्यांना सूर्यराव राजे म्हटलं जायचं, सूर्यराव राजे शिर्के आणि पालीचे म्हणजे जसवंतराव, ह्या दोन्ही मराठा सरदारांना, आता ते काय आदिलशहाचे जहागीरदार होते, आदिलशाहीची जहागीरदारी ती भोगत होते, त्यामुळे त्यांना बादशाची गुलामगिरी करत होते, त्यामुळे बादशाचा हुकमाला त्यांनी त्या ठिकाणी मान्य करावंच लागत होतं. आणि ते त्या ठिकाणी दोन्ही सुर्वे आणि हे जसवंतराव आपल्या फौजेसह ह्या सिद्दी जोहरला येऊन मिळाले महाराजांच्या विरोधामध्ये. ठीक आहे, मराठी सरदार होते, ते बादशाचे चाकरच होते, परंतु देशद्रोही कुणाला म्हणतात, स्वराज्यद्रोही कुणाला म्हणतात, की जे स्वराज्यात राहतात आणि स्वराज्याच्या विरोधामध्ये काम करतात, असे 2 महामूर्ख आपल्या इथं होते की ज्यांनी सिद्धीला मदत केली. सिद्दी जोहरला शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली. आणि त्या 2 जे सरदार होते मावळतले, त्याचं पहिल्याचं नाव होतं केदार खोपडे. हा केदार खोपडे आहे ना,
हा पहिल्यापासून महाराजांच्या विरोधामधला आणि तो बादशाच्या बाजूनी नेहमी असायचा. ह्या खोपड्याने काय केलं की आदिलशाहला पत्र पाठवलं. आणि दुसरा होता गोविंद पासलकर. हा बाजी पासलकरचा भाऊबंद आहे. हा ज्या बाजी पासलकरनी हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं आणि ह्या स्वराज्याचा विस्तार व्हावा, त्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, बाजीने आपलं जीवन अर्पण केलं, प्राण अर्पण केला. त्याच बाजूच्या भावकीतला हा गोविंद पासलकर ह्याने सुद्धा आदिलशाहला पत्र पाठवलं होतं की जर तुम्ही आम्हाला, दोघांच्या पत्रांचा मजकूर समानच होता. ते काय म्हणतात की आम्हाला जर तुम्ही ही गावं आणि एवढे वतन दिलं, एवढे जर जमीन दिली तर आम्ही काय करू, आमच्या फौजेसह आम्ही काय करू, सिद्धी जोहरला आम्ही मदत करू. आणि हे पत्र मिळाल्यानंतर बादशाने लगेच आहे ना ते पत्र त्यांची मान्य करून टाकले. शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत म्हटल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या ताब्यात कब्जात घेतली त्यांना आणि त्यांना लगेच आहे ना ती जे काही जहागिरी द्यायची होती ती मंजूर केली. आणि ते दोन्ही मराठी सरदारांना त्यांनी काय केलं, लगेच ताबडतोब तुम्ही काय करा, सिद्धी जोहरला जाऊन मिळा. म्हणजे बघा, स्वराज्याशी आत्मघातकीपणा किंवा जो गद्दारी आहे, बेमानी आहे, ती बेमानी काही मराठ्यांनी त्यावेळेस केली. म्हणजे शिवाजी महाराज हे त्यावेळी शत्रूंशी लढत असतानाच स्वकीयांशी सुद्धा लढत होते. हे फार मोठं दुःख. इकडे औरंगजेब बादशाह, त्यालाच ते पत्र मिळालं होतं आणि ते पत्र मिळाल्यामुळे तो विचारात पडला होता की काय करावे. कारण औरंगजेब बादशाह आदिलशहाला एकदम तुच्छ मानत असे. तुच्छ म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानवरती कोणाची सत्ता असावी तर औरंगजेबाची. एकच सुलतान, एकच बादशाह, एकच शहाजहान, एकच शहा. कोण तर तो औरंगजेब, त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. आणि म्हणून तो आदिलशहाला आदिलशाह म्हणत नसे, तो आदिल खान म्हणत असे. आदिल खान म्हणणे, शाह म्हणणे म्हणजे काय तर आपला अपमान होण्यासारखं आहे असं तो मानत होता. आणि त्याला तुच्छ मानून त्याला आदिल खान म्हणत असे. मग आदिलशहाने पत्र पाठवलंय म्हणून त्यांनी आपली फौज पाठवायची का तर नाही. औरंगजेब त्याच्यावर विचार करत होता की काय करता येईल. कारण जेव्हा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता, सुभेदार असताना त्याने बिदरचा किल्ला जिंकला आणि त्यानंतर कल्याणी किल्ला जिंकला आणि संपूर्ण त्या आदिलशाही मुलकात त्याने त्याची फौज धुमाकूळ घालत होती. त्याला बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने काय केली, फौज पाठवली खान मोहम्मदच्या नेतृत्वामध्ये. आणि त्यावेळेस अफजल खान पण त्याचा सरदार म्हणून त्यांच्यासोबत होता. ह्या खान मोहम्मदच्या फौजेने म्हणजेच काय तर अफजल खानाने संपूर्णपणे काय केलं, ह्या मोगली सेनेला, औरंगजेबाला एका अशा आडमाळ राणामध्ये, प्रांतामध्ये एकदम त्याला कोंडून टाकलं होतं. आणि त्यावेळेस औरंगजेब हा अफजल खानाच्या माध्यमातून मारला गेला असता किंवा कैद झाले असते त्याला. त्यामुळे औरंगजेबाच्या डोक्यात होतं की हे आपले शत्रू आहेत. त्यामुळे महाराजांनी जेव्हा ह्या अफजल खानाचा वध केला तेव्हा औरंगजेबाला काय फार मोठा आनंद पण नाही झाला आणि दुःख पण नाही झालं, कारण तो आपला शत्रूच होता. शिवाजी पण शत्रू आणि हा पण शत्रू. त्यामुळे आपली फौज पाठवायची तर का पाठवायची हा मोठा मुद्दा होता. आता शिवाजी महाराजांना शत्रू आहेत का तर आहेच. कारण शिवाजी महाराजांनी काय केलं होतं की शिवाजी महाराजांनी 1657ला ते 23 एप्रिल 1657ला औरंगजेबाला पत्र पाठवलं होतं. कधी की त्यांनी काय केलं, कोकणातले जे बंदरं होती आदिलशहाची, ती आदिलशहाची बंदरं आणि किल्ले सगळे जिंकले, ते सगळा प्रदेश जिंकला आणि ह्या औरंगजेबाला पत्र पाठवलं की त्याची परवानगी आणि त्याची मान्यता मिळावी म्हणून. आणि औरंगजेबाला वाटलं की यार आपला मांडलिक होतोय हा आणि आपल्या आधिपत्याखाली काम करणार आहे शिवाजी, म्हणून आपली परवानगी मागतोय, या सगळ्या प्रदेश जिंकलेले आहेत त्याला मान्यता मागतोय, म्हणून त्याला आनंद झाला होता. परंतु 23 एप्रिल नंतर 30 एप्रिल 1657ला महाराजांनी काय केलं, महाराजांनी औरंगजेबाचं, मोगलांचं जुन्नर लुटलं. त्यानंतर नगर महाराजांनी लुटलं
आणि स्वराज्याची मालमत्ता परत स्वराज्यात आणली. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विरोधात सुद्धा औरंगजेबाला फार मोठा राग होता, तिरस्कार होता, चीड होती. तरी सुद्धा दख्खन जिंकायचं आणि दख्खनेबरोबर संपूर्ण आदिलशाही ती आपल्या ताब्यात आणायची असं त्याची इच्छा होती, फार मोठी इच्छा होती. आणि म्हणून त्याने काय केलं, एक फार मोठी फौज दख्खनेत पाठवायची असं त्याने ठरवलं. आणि म्हणून त्याने दख्खनेमध्ये त्याचा औरंगाबाद, ज्याला आपण छत्रपती संभाजी महाराज असं आता नाव दिलेलं आहे, त्या औरंगाबादेमध्ये त्यावेळेस सुभेदार होता त्याचा मामा नवाब शाहिस्ते खान. आणि ह्या नवाब शाहिस्ते खानाला औरंगजेबाने पत्र पाठवलं की काय करा, तुमची फौज घेऊन तुम्ही दख्खनेमध्ये दख्खन जिंकण्यासाठी कूच करा, शिवाजीचा बिमोड करा, नेस्तानेबूत करा आणि संपूर्ण दख्खन काबीज करा. बरं, ह्या म्हणजे पत्र पाठवत असताना हुकूम जेव्हा त्याला पोचला तेव्हा तो औरंगाबादमध्ये होता शाहिस्ते खानाने लगेच आहे ना स्वराज्याच्या दिशेने दख्खनेमध्ये शिवाजीचा बिमोड करण्यासाठी फार मोठी मोहीम राबवायचं त्याने ठरवलं. आणि त्या मोहिमेची तयारी झाली. आता या मोहिमेची तयारी करत असताना किती बरं सैनिक असेल त्याच्याबरोबर, सुमारे 77,000 घोडेस्वार होते. किती? 77,000 घोडदळ आणि सुमारे 30,000 पायदळ. म्हणजे बघा, घोडे, हत्ती, तोफखाना, म्हणजे घोड्यावरची पण तोफ, हत्तीवरची पण तोफ, उंटावरची पण तोफ, अशा तोफांचा अगदी काय म्हणतात त्याला खजिनाच त्याच्यासमोर बरोबर होता. भली मोठी फौज आणि भला मोठा शस्त्रसाठा, युद्धसाठा घेऊन तो स्वराज्यावर चालून येण्यासाठी तो निघाला होता, म्हणजे निघणार होता. आणि संपूर्ण तयार झाल्यानंतर जेव्हा तो नगरवरून म्हणजे ह्याला औरंगाबादवरून निघाला, त्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो, की तिथून निघाला आणि तो नगरला पोहोचला. बरं, त्याच्याबरोबर कोण कोण होतं तर ह्या शाहिस्ते खानाबरोबर त्या काळामध्ये मराठे राजपूत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे इकडे कोण कोण होते तर महाराजांचे जे भोसले घराण्यातली जे काही मंडळी होती ते सगळे भोसले घराण्यातली मंडळी पण त्या शाहिस्ते खानाबरोबर होती, कारण ते मोगलांचे चाकर होते, नोकर होते. आणि त्याचबरोबर जाधव म्हणजे मासाहेब, आई जिजाऊ मासाहेब यांचे सुद्धा नातलग सगळे जाधव मंडळी ही आधी ह्या शाहिस्ते खानाबरोबर होती. आणि हे म्हणजे ह्या जवळजवळ 1.25 लाख फौज घेऊन तो स्वराज्यावरती निघाला होता. आणि ह्या फौजेमध्ये नातेगोती आपली माणसं फार होती, याचं फार मोठं दुःख. आणि त्याचबरोबर वराड जो प्रदेश आहे त्या वराड प्रदेशातली एक वाघीण होती, तिचं नाव होतं काय, तिला काय म्हणतात तर ह्या त्याच्याबरोबर रायबागान, तो रायबागान सुद्धा तिचं खरं नाव होतं सावित्रीबाई. सावित्रीबाईचा इतिहास असा आहे की तिचे पती होते ते मोगलांचे चाकर होते, मोगलांची चाकरी करता करताच ते त्या ठिकाणी वारले. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा होता, त्या मुलाने मोगलाई पत्करली. मोगलांची म्हणजे औरंगजेब जेव्हा दिल्लीला गेला आणि ती दिल्लीची गादी आपल्या ताब्यात यावी, आपण दिल्लीचा बादशाह व्हावा यासाठी लढाई केली. त्या लढाईमध्ये ह्या सावित्रीबाईंचा मुलगा त्याने काय केलं होतं, भाग घेतला आणि त्या ठिकाणी तो मारला गेला. आणि मग त्याचा मुलगा म्हणजे सावित्रीबाईंचा नातू, त्याला बोट पकडून त्या सावित्रीबाईंनी काय केलं, ही वराडची आपली जी जहागिरी आहे ती टिकवली. आणि एके दिवशी जेव्हा ह्या मोगली भागामध्ये एका सरदाराने, हरचंद नावाचा एक सरदार होता, आणि त्या सरदाराने काय केलं, बंड केलं. मोगलांच्या विरोधात बंड झाल्यामुळे औरंगजेबाने काय केलं, लगेच हुकूम पाठवला की त्याचा बंदोबस्त करा. आता बंदोबस्त करण्यासाठी ह्या सावित्रीबाईंकडे फौज होती, सावित्रीबाई देशमुख त्यांचं नाव, तर त्यांच्याकडे फौज होती, परंतु असा कर्ता पुरुष नव्हता त्यांच्याजवळ. मग त्यांनी स्वतः काय केलं,
त्या तलवार काढली आणि आपल्या सगळ्या फौजेला त्या ठिकाणी प्रेरित केलं. ते म्हणाले आणि तुझा झेंडा त्यांनी त्या ठिकाणी मी आता काय करणार आहे, शत्रूच्या विरोधात लढायला जाणार आहे. आणि तो झेंडा त्यांनी जो आणला पुढे केला, त्या झेंड्याला त्यांनी काय केलं, सोळी असते ना ती स्त्रियांची सोळी, त्याची सोळी त्यांनी त्या ठिकाणी लावली झेंड्याची निशाणी म्हणून. म्हणजे एक स्त्री, त्या स्त्रीची इज्जत वाचवण्याची, तुमच्या राणीची, तुमच्या आईची इज्जत वाचवण्याचं काम आज तुमच्यावर आहे. तुम्ही काय करा, जीवाचं रान करा आणि हा जो बंडखोर आहे त्याच्या विरोधात लढा. आणि मग चोळी निशाणी समोर घेऊन ती फौज त्या ठिकाणी त्या सरदारावर तुटून पडली आणि त्या ठिकाणी मोठा रडत संग्राम झाला आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाई जिंकली. ही बातमी जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा औरंगजेबाने या सावित्रीबाई देशमुखीला काय केलं, एक पदवी दिली, रायबागान. आणि रायबागान म्हणजे व्याघ्र म्हणतो ना आपण, एक वाघीण कशी असते तशी, आणि त्या रायबागान ही पदवी दिली बघा. आणि पंडिता रायबागान ह्या सावित्रीबाई रायबागान झाल्या. ह्या रायबागान वराडमधल्या आणि माँसाहेब, आईसाहेब, जिजाऊ ह्या सुद्धा वराडमधल्याच. पण दोघींमधला फरक लक्षात ठेवा. आईसाहेब जिजाऊ यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. या मोगली आणि सुलतानी राजवटीला उलटून लावण्यासाठी, क्रूर, अत्याचारी, जुलमी ही जी सुलतानशाही आहे ही संपूर्ण नष्ट करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं. आपल्या मुलाला तयार केलं, स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित केलं, मराठ्यांची फौज निर्माण केली. आणि दुसऱ्या बाजूला हीच वराडची सावित्रीबाई, तिला रायबागान असं पदवी मिळाली. ती रायबागान कुणाची चाकरी करत होती, मोगलांची चाकरी करत होती. हे दुर्भाग्य. तर अशा प्रकारे ही फार मोठी फौज घेऊन, एका बाजूने सुमारे 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्तेखान हा स्वराज्यावर चालून येत होता, तर दुसऱ्या बाजूला 35,000ची फौज ही पन्हाळगडाला वेढा घालून बसली होती. स्वराज्य फार मोठ्या संकटात अडकलं होतं. दोन्ही बाजूनी 2 बलाढ्य सुलतान स्वराज्यावर चालून आले होते. आणि हा स्वराज्याचा लढा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा लढला, त्यांना ह्या दोन्ही सुलतानशाहीला त्यांनी कशा प्रकारे जबर धक्का दिला किंवा नेस्तानभूत केलं, किंवा आपल्या बुद्धी चातुर्याने किंवा त्याला आपण मुत्सद्दीगिरीने ह्या दोन्ही सुलतानशाही कशा शांत करून टाकल्या आणि स्वराज्य कसं वाढवलं, ह्या दोन्ही सुलतानशाहीला शिवाजी महाराज कसे पुरून उरले, याविषयी आपण पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.